स्क्रीन दिसतेय का? मेसेज टाका कोणीतरी. स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? ठीक आहे. प्रत्येकानं आपल्या झूमचं जे ऍप आहे त्याला स्वतःचं रजिस्टर नंबर आणि नाव द्यायचं आहे. आता कोण जॉईन झालं त्यांच्या ह्याला नाव नाही. अटेंडन्स कशी घेणार तुमची? ओके. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण आपला जो 11 नंबरचा टॉपिक आहे इंटरनेट, वर्ल्ड वाइड वेब, इट्स कन्सेप्ट, इट्स कंपोनंट्स, क्रिएशन ऑफ वेब, त्यामध्ये HTML आणि XML आणि त्यांचं कोडिंग हे आपण टॉपिक स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण बऱ्याचशा कन्सेप्ट शिकलेलो आहोत. फर्स्ट, व्हॉट इज इंटरनेट? इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट मीन्स नेटवर्क ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स अराउंड दी वर्ल्ड. जे इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स आहेत किंवा जे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केलेले असतात फ्रॉम दी होल वर्ल्ड. सो नेटवर्क ऑफ कम्प्युटर नेटवर्क विच ऑपरेट्स वर्ल्ड वाइड बाय युझिंग सेट ऑफ कम्युनिकेशन प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय? प्रोटोकॉल म्हणजे काय सांगितलं होतं? इट इज सेट ऑफ रूल्स. प्रोटोकॉल म्हणजे सेट ऑफ रूल्स आणि त्या रूल्सचा यूज करून काय केलं जातं? तर नेटवर्किंग कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली जाते बाय युझिंग प्रोटोकॉल. सो कम्प्युटर नेटवर्क कन्सिस्ट ऑफ वर्ल्ड वाइड नेटवर्क. त्याच्यामध्ये वर्ल्ड वाइड नेटवर्क आहे दॅट युजेस टू प्रोटोकॉल, TCP अँड IP प्रोटोकॉल. TCP IP म्हणजेच काय? तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल. जसा आपला IP ऍड्रेस असतो आपल्या मोबाईलचा, कम्प्युटरचा किंवा कोणत्याही डिव्हाइसचा, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, जसा IP ऍड्रेस असतो तो झाला IP प्रोटोकॉल. देन this is useful for facility or provide the facility of data transmission and exchange. तो TCP IP प्रोटोकॉल काय यूज केला जातो? तर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आणि डेटा एक्सचेंज करण्यासाठी TCP IP प्रोटोकॉलचा यूज होतो. सो व्हिज्युअलायझेशन ऑफ व्हेरियस रूट्स थ्रू द पोर्शन ऑफ इंटरनेट. इंटरनेटचा यूज करून काय केलं जातं? तर व्हिज्युअलायझेशन, ग्राफिकल व्हिज्युअलायझेशन सुद्धा केलं जातं. म्हणजे इंटरनेटचे हे बरेचसे फायदे सगळ्यांना माहीत आहे. मग इंटरनेट कनेक्शन जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी लागणारे कंपोनंट्स कोणते? तर कम्प्युटर लागेल, मॉडेम असेल, टेलिफोन लाईन, देन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, कम्युनिकेशन सॉफ्टवेअर, अशा बऱ्याचशा कंपोनंट्सचा यूज केला जातो. कशासाठी केला जातो? फॉर कनेक्टेड टू दी इंटरनेट. नेक्स्ट आपण डिफरन्स बघितला होता मोडेम आणि टेलिफोन लाईन मधला. मोडेम इज कम्युनिकेशन डिव्हाइसेस and that is used or that is allowed to communicate. टेलिफोन सर्व्हिसेस मध्ये टेलिफोन ISDN आहे, T1 कनेक्शन हे तिथं दिलेलं आहे. मोडेम इज ॲब्रिव्हिएशन ऑफ मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. म्हणजे मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर ह्या दोन्हींचं ॲब्रिव्हिएशन म्हणजेच मोडेम. मोडेम स्पेलिंग बघा, MODEM. MO मीन्स मॉड्युलेटर and DEM मीन्स डिमॉड्युलेटर. म्हणजे ह्या दोन्हींचं ॲब्रिव्हिएशन तयार करून मोडेम हा वर्ड क्रिएट केलेला आहे. नेक्स्ट, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. काय होतं ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर काय आहे? इट इज कंपनी आहे अँड दॅट अलाउ टू सी और टू यूज देअर इंटरनेट कनेक्शन फॉर अ प्राइस. म्हणजे इंटरनेट कनेक्शन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. ती कंपनी काय करते? आपल्याला इंटरनेट कनेक्शन प्रोव्हाइड करते. त्याच्यासाठी आपण काय करतो? चार्जेस देतो.
ज्यावेळेस आपण ISP ला आपलं रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्यावेळेस आपल्याला 2 इम्पॉर्टंट थिंग्स असतात, युजर नेम आणि पासवर्ड. युजर नेम कशासाठी असतो? फॉर युनिक नेम दॅट आयडेंटिफाईज यू अँड पासवर्ड फॉर सिक्रेट कोड which is prevent from other people using your account. पासवर्ड कशासाठी दिलेला असतो? सिक्युरिटी पर्पज साठी, म्हणजे कोणीही अनऑथोराइज्ड युजर तुमचा जो अकाउंट आहे ते हॅक करू नये म्हणून तिथं पासवर्ड प्रोव्हाइड केलेला असतो. युजर नेम आणि पासवर्ड बऱ्यापैकी सगळ्यांना युजर नेम आणि पासवर्ड का दिलेले आहेत हे माहित आहे. ओके, सो देर आर सम पॉप्युलर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, ते पण आपण बघितले होते. कोणकोणते होते? AT&T, वर्ल्ड नेट, मायक्रोसॉफ्ट नेटवर्क, अमेरिका ऑनलाईन आणि इंडिया मधले BSNL, MTNL अँड BSNL अँड सत्यम ऑनलाईन. हे झाल्या सर्व्हिसेस. नेक्स्ट कम्युनिकेशन सॉफ्टवेअर. कम्युनिकेशन सॉफ्टवेअरचा यूज पण का केला जातो? इंटरनेटशी कनेक्शन करण्यासाठी आपण कम्युनिकेशन सॉफ्टवेअरचा यूज करतो. नेक्स्ट होतं वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब मध्ये नेटवर्क ऍक्सेसिबल इन्फॉर्मेशन असते. त्याचा यूज करून आपण काय करतो? कोणतीही इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो, हायपर लिंक करू शकतो इंटरनेटवरती. त्याच्याशी रिलेटेड जे काही सर्चिंग आहे ते पण आपण ब्राउजिंग करू शकतो. मग ब्राउजिंग मध्ये आपण काय काय ब्राउजिंग करतो? तर टेक्स्ट असेल, इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओज, मल्टीमीडिया, हे सगळं आपण वर्ल्ड वाईड वेबचा यूज करून परफॉर्म करतो. नेक्स्ट हायपरटेक्स्ट पॉइंट बघितला होता. हायपरटेक्स्ट मीन्स व्हॉट? इट इज टेक्स्ट which is display on computer or other electronic device that other text reader can immediately access. म्हणजे हायपरटेक्स्ट म्हणजे काय असतं? तर हायपर लिंकिंग केलेलं असतं, म्हणजे बाकीचे जे युजर आहेत ते इमिडिएटली ते ऍक्सेस करू शकतात. जर माऊस क्लिक केलं किंवा कीबोर्ड प्रेस केला, की प्रेस केली आणि माऊस क्लिक केलं तर लगेचच हायपरटेक्स्ट मधून ऍक्सेस केलं जातं. त्यानंतर वेब ब्राउझर. वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन फॉर रिट्रायव्हिंग, प्रेझेंटिंग अँड ट्रॅव्हर्सिंग इन्फॉर्मेशन रिसोर्स ऑन वर्ल्ड वाईड वेब. कोणतीही इन्फॉर्मेशन रिट्राय करायची असेल, प्रेझेंट करायची असेल, ट्रान्सफर करायची असेल थ्रू दी होल वर्ल्ड, देन वेब ब्राउझर इज used. Then information resource identified by URL. लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. URL means Uniform Resource Locator and it may be web page, image, video or other piece of content. त्या URL मध्ये काय असतं? तर त्याच्यामध्ये वेब पेजेस आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओ आहे आणि बाकीचे कंटेंट. मग वेब ब्राउझरचे एक्झाम्पल्स. आता वेब ब्राउझर बऱ्यापैकी सगळ्यांनी यूज केलेले आहेत. गुगल क्रोम असेल, मॉझिला असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, नेटस्केप नेव्हिगेटर, यापैकी तुम्ही कुठलं केलेलं आहे बघा. नेक्स्ट पॉइंट होता वेब पेजेस अँड वेबसाईट. वेबसाईट आणि वेब पेज यातला मेन डिफरन्स सगळ्यांना समजला असेल. मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. W3 contains, W3 means what? World Wide Web. W3 म्हणजे World Wide Web and it contains millions of page of information. World Wide Web मध्ये मिलियन कोणत्याही फील्डशी रिलेटेड जर इन्फॉर्मेशन ब्राउज केली, कोणत्याही ब्राउझर मध्ये कोणत्याही फील्डशी रिलेटेड जर तुम्ही एखादा कीवर्ड जरी टाकला आणि एंटर प्रेस केलं तर त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुमच्या वेब पेजला डिस्प्ले होते. म्हणजे वर्ल्ड वाईड वेब मध्ये मिलियन्स ऑफ पेजेस इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे अँड दिस पेजेस इज कॉल्ड ॲज वेब पेज. आणि त्याच पेजला काय म्हटलं जातं? तर वेब पेज. वेब पेज or page of document is a resource information that is suitable for world wide web and that can be accessed through web browser and display on computer screen. मग वर्ल्ड वाईड वेब मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कशी ऍक्सेस केली जाते? तर बाय युजिंग वेब ब्राउझर. वेब ब्राउझरचा यूज करून ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस केली जाते आणि तुमच्या मॉनिटरच्या स्क्रीनला किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनला ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली जाते. मग ती इन्फॉर्मेशन कोणती असणार? एनिथिंग. वेब पेज मध्ये काही असू शकतं. टेक्स्ट असेल, पिक्चर असेल, साऊंड, ॲनिमेशन स्टोअर केलेली असते. हे झालं वेब पेज. जसं मी तुम्हाला नोटबुकचं एक्झाम्पल सांगितलं होतं
की नोटबुक मध्ये सिंगल पेज असतं त्यावेळेस ते झालं एक पेज, आणि ज्या वेळेस ते सगळे पेजेस आपण बाइंड करतो त्यावेळेस काय तयार होतं, तर एक बुक तयार होते. तसं सेम group of related web page that are linked together. It is most important part, a group of related web pages that are linked together to form a website. ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट फॉर्म करतो त्यावेळेस ग्रुपिंग केलं जातं. ग्रुपिंग कोणाचं होतं, जे रिलेटेड वेब पेजेस आहेत त्यांचं ग्रुपिंग केलं जातं आणि मग वेबसाईट तयार होते. फॉर एक्झाम्पल, जर एखादी कॉलेजची वेबसाईट आहे, ओके, आणि एक हॉटेलची वेबसाईट आहे, दोन डिफरंट एक्झाम्पल घ्या. इथं काय सांगितलेलं आहे की रिलेटेड वेब पेज. समजा मी कॉलेजची वेबसाईट तयार करते, एका साईडला हॉटेलची वेबसाईट तयार करते. मग कॉलेजच्या वेबसाईट मध्ये फॉर एक्झाम्पल काय काय पेजेस असतील, होम पेज असेल किंवा पिक्चर्स इमेजेस असतील, म्हणजे कॉलेजशी रिलेटेड इमेजेस असतील, किंवा स्टुडंट सेक्शन असेल, एक्झाम सेक्शन असेल, परत टीचर सेक्शन असेल, डिपार्टमेंट्स असतील. तसं हॉटेलची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये काय असेल, फर्स्ट हॉटेलचं डिस्क्रिप्शन, परत त्याच्यातले मेनूज असतील, मेनूज त्याचे प्राइस असतील, असं वेगवेगळ्या ह्या झाल्या वेबसाईट. इथं काय सांगितलेलं आहे की रिलेटेड वेब पेजेस. आता असं आहे का की मला कॉलेजची वेबसाईट बनवायची आणि त्याच्यामध्ये मी हॉटेलचं एक पेज टाकलं, इट इज नॉट रिलेटेड टू इच अदर. जे पेजेस रिलेटेबलच आहेत तेच पेजेस फक्त काय करायचे, कंबाईन करायचे आणि ते एकमेकांना लिंक करायचे. म्हणजे कोणतंही पेज कोणत्याही वेबसाईट मध्ये टाकून चालणार नाही. प्रॉपरली कॉलेजच्या वेबसाईट साठी आपल्याला कॉलेजशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असलेले पेजेस आहेत, वेब पेजेस आहेत, तेच वेब पेजेस आपल्याला काय केले पाहिजेत, एकमेकांशी लिंक केले पाहिजेत किंवा त्यांचंच ग्रुपिझम केलं पाहिजे. So a group of related web pages that are linked together to form a website. वेबसाईट फॉर्म करायची असेल तर आपल्याला रिलेटेड जे वेब पेजेस आहेत तेच वेब पेजेस काय करायला लागतील, यूज करायला लागतील. अँड द फर्स्ट पेज ऑफ वेबसाईट इज कॉल्ड एज होम पेज. आणि जे फर्स्ट पेज आहे वेबसाईटचं त्यालाच आपण काय म्हणतो, तर होम पेज. नेक्स्ट URL बघितलं होतं. URL मीन्स युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL चा यूज आपण काय करतो, त्याचा यूज करून वेबसाईटचा ऍड्रेस आणि नंतर केली जाते. ओके, तसं एक एक्झाम्पल पण दिलं होतं, http://www वर्ल्ड वाईड वेब अँड use.edu हायलाइट केलेला तो पाठ आहे, त्याच्यामुळे तो URL मध्ये तुम्ही टाकू शकता. आणि स्क्रीन गेलेली आहे, 2 मिनिट वेट करा. प्रोटोकॉल म्हणजे काय सांगितलं होतं, इट इज सेट ऑफ रूल्स अँड बाय युजिंग दॅट रूल्स जे काही नेटवर्किंगचे फीचर्स आहेत ते परफॉर्म केले जातात. नेक्स्ट पॉइंट, सर्च इंजिन. सो व्हॉट इज सर्च इंजिन? अ वेब सर्च इंजिन इज डिझाईन टू सर्च इन्फॉर्मेशन ऑन दी वर्ल्ड वाईड वेब. जसं सर्च इंजिन, आपण कुठलं सर्च इंजिन यूज करतो, फॉर एक्झाम्पल क्रोम.
कुठलंही सर्च इंजिन घ्या तर त्याच्यामध्ये आपण काय सर्च करतो, रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड दोज इन्फॉर्मेशन विच आर स्टोर्ड इन वर्ल्ड वाईड वेब. कोणती इन्फॉर्मेशन आपण जी सर्च करतो ती इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर केलेली असते, तर W3 मध्ये. सो वेब सर्च इंजिन इज डिझाईन टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन ऑन वर्ल्ड वाईड वेब. The search results are presented in list of results and commonly it is called as hits. म्हणजे जे आपण वेब सर्च इंजिनचा यूज करून इन्फॉर्मेशन सर्च करतो वर्ल्ड वाईड वेब मधली, आणि सर्च केल्यानंतर जो रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे, द सर्च रिझल्ट आर प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ लिस्ट ऑफ रिझल्ट. लिस्ट ऑफ रिझल्टच्या फॉर्म मध्ये तो सर्च रिझल्ट डिस्प्ले केला जातो, त्यालाच काय म्हणतात, हिट्स, विच इज ऑल्सो कॉमनली नोन ॲज और विच इज कॉल्ड ॲज हिट्स. मग सर्च इंजिनचे एक्झाम्पल दिलेले आहेत, google.com, सॉरी क्रोम ब्राउझर आहे google.com, ask.com, yahoo.com, bing.com, realme.com and shopzilla.com. हे झाले वेब सर्च इंजिनचे एक्झाम्पल्स. म्हणजे त्याचा यूज करून आपण काय करतो, सर्चिंग करतो. नेक्स्ट वेब ब्राउझिंग. जसं सर्च इंजिन तसं वेब ब्राउझिंग. म्यूट करा, म्यूट राहिले करायचं 105. So web browsing. Web browsing means browse means reading superficially or superficially means on the only on the surface, not on the deep. म्हणजे ब्राउझिंग मध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही ब्राउझिंग करता त्यावेळेस एकतर रॅन्डमली ब्राउझिंग केलं जातं म्हणजे सर्चिंग केलं जातं, किंवा ऑन दी ओव्हर दी सरफेस म्हणजे डीपली नाही, फक्त तो रॅन्डमली सर्च करतो. रिडिंग इन्फॉर्मेशन contained in web pages on the internet by using browser is called as वेब ब्राउझर. इन्फॉर्मेशन रीड केली जाते. कुठली इन्फॉर्मेशन, जी वेब पेज वरती आहे, बाय युझिंग इंटरनेट, बाय युझिंग वेब ब्राउझर. इन्फॉर्मेशन रीड केली जाते वेब पेजची, त्यालाच वेब ब्राउझिंग म्हणतात. समजतंय? इंटरनेटचा यूज करून वेब पेज वरची इन्फॉर्मेशन रीड केली जाते. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज वेब ब्राउझिंग. ब्राउझिंग मीन्स reading superficially or at random and reading information which is contained in web pages on the internet by using browser is called as web browsing. So what is web browser? It is software application for retrieving, presenting, traversing information resource on the world wide web. वेब ब्राउझर म्हणजे काय आहे, तर तो सॉफ्टवेअर आहे. मग वेब ब्राउझरचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत मी, मॉझिला, परत इंटरनेट एक्सप्लोरर, नंतर नेटस्केप नॅव्हिगेटर, हे झाले गुगल क्रोम, हे झाले वेब ब्राउझर. आणि त्या वेब ब्राउझर काय आहे, ते सॉफ्टवेअर आहे. त्याचा यूज का केला जातो, तर इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी, ती इन्फॉर्मेशन प्रेझेंट करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी ओव्हर दी वर्ल्ड वाईड वेब. आधीही आपण ही कन्सेप्ट बघितलेली आहे. नंतर खाली एक फिगर दिलेली आहे बघा, इंटरनेट एक्सप्लोररचं पेज आहे, त्याच्यामध्ये एरो करून त्याचे कंटेंट सांगितलेली आहे. फर्स्ट बघा, मेनू बार, जे फाईल एडिट दिसतंय का, फाईल एडिट व्ह्यू, फेवरेट, टूल्स, हेल्प, हे आहे मेनू बार. नंतर टायटल बार, वरती ब्लँक पेज, विंडोज इंटरनेट एक्सप्लोरर, हे झालं टायटल बार. तिथं काय आहे, तर तुमच्या वेब पेजचं तिथं टायटल असणार आहे. नंतर ऍड्रेस बार,
ऍड्रेस बार मध्ये आपण काय टाकतो, URL टाकतो किंवा ऍड्रेस टाकतो. वेबसाईटचा आपण इथं ऍड्रेस टाकतो. नंतर नेक्स्ट आहे टूल बार मध्ये बघा रेड क्रॉस जो दिलेला आहे तो आहे स्टॉप बटन. म्हणजे काय होतं, स्टॉप बटन वरती क्लिक केल्यावरती जो URL तुम्ही टाकलेला आहे बाहेर पडतं. म्हणजे तो URL एंटर होत नाही. फक्त तुम्ही जो नेक्स्ट देणार आहात तोच फक्त मग एंटर केला जातो. ओके, हे झालं वेब. नंतर त्याच्याच पुढे बघा लाईव्ह सर्च म्हणून दिलेला आहे. लाईव्ह सर्च म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. नंतर ब्लँक पेज आणि स्टेटस बार. नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा स्क्रीनचा आणि साऊंड येतोय. बघा डायग्राम दिसते तुम्हाला. डायग्राम मध्ये बघा टॉप बटन, टूल बार आणि सर्च बार. सर्च दिसतंय ब्लँक पेज आणि स्टेटस बार. नेक्स्ट बघा in the address bar of the browser enter the addresses of the website or enter the addresses of any search engine. जो ऍड्रेस बार आहे, ऍड्रेस बार कुठला सांगितला होता, तो जिथं आपण सर्च करतो. हॅलो, येतोय का आता आवाज? साऊंड येतोय का व्यवस्थित? ब्रेक होत होता का जरा? ठीक आहे. ओके, बघा ऍड्रेस बार मध्ये काय सांगितलंय, इन द ऍड्रेस बार ऑफ दी ब्राउझर एंटर दी ऍड्रेस ऑफ दी वेबसाईट. जो ऍड्रेस बार तुम्हाला दिसतोय त्याचा यूज का केला जातो, तर जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा
ऍड्रेस म्हणजेच काय, तर त्याची जी वेबसाईट असते, फॉर एक्झाम्पल www.google.com, yahoo.com, gmail.com ही झाली वेबसाईट. ती वेबसाईट कुठे टाकली जाते, तर ऍड्रेस बार मध्ये. ऍड्रेस बार मध्ये एक तर तुम्ही वेबसाईटचा ऍड्रेस टाकता किंवा कोणत्याही सर्च इंजिनचा. ओके, इफ द ऍड्रेस इज एंटर्ड इन वेबसाईट देन करस्पॉन्डिंग वेब पेज विल गेट डिस्प्ले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटशी रिलेटेड जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस एंटर करता त्या ऍड्रेस बार मध्ये, त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड जे वेब पेज असेल ते वेब पेज डिस्प्ले केलं जातं. इन सर्च टॅब एंटर द इन्फॉर्मेशन अबाउट दी सर्च. जे सर्च टॅब दिसत आहे त्याच्यामध्ये सर्च रिलेटेड म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्च करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही तिथं इन्सर्ट करू शकता. For example, if you want to browse about computers, then enter the computers in the search tab and then click search tab. जर तुम्हाला कम्प्युटरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल तर तुम्ही तिथं कम्प्युटर असं टाका आणि नंतर सर्च टॅब वरती क्लिक करा, डायरेक्टली सर्चिंग होतं. ओके, नेक्स्ट कंपोनंट्स ऑफ वेब. वेबचे कंपोनंट्स. ब्राउजिंग समजलंय का, व्हॉट इज वेब ब्राउजिंग आणि त्याचे फंक्शन्स किंवा जे वेब पेज आहे ब्राउजिंगचं ब्लँक पेज जे आहे त्याच्याशी रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन आता बघितलेली आहे. सर्चिंग कसं करायचं ते प्रॅक्टिकली सगळ्यांना माहिती आहे. हाऊ टू ब्राउज एनी सर्च इंजिन, कसं ब्राउज करायचं. देन नेक्स्ट पॉइंट, कंपोनंट्स ऑफ वेब. वेब कंपोनंट्स आर सेट ऑफ फीचर्स that provide standard component model for the web, allowing for encapsulation and interoperability of individual HTML elements. Web components मध्ये काय आहे तर सेट ऑफ फीचर्स, डिफरंट टाइपचे फीचर त्यांचा सेट आहे. तो सेट किंवा ते फीचर्स कधी प्रोव्हाइड केले जातात, ऍट अ स्टँडर्ड कंपोनंट मॉडेल फॉर वेब, allowing for encapsulation. Encapsulation means wrapping a data into single unit. म्हणजे जो काही डेटा आहे तो एका सिंगल युनिट मध्ये आपण ज्यावेळेस कंबाईन करतो त्यावेळेस ते वेब कंपोनंटचे फीचर्सचा जो सेट आहे तो प्रोव्हाइड केला जातो. अँड इंटरऑपरेबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल HTML इलेमेंट. ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल HTML इलेमेंट्स ऑपरेट करतो त्यावेळेस वेब कंपोनंटच्या फीचर्स प्रोव्हाइड केले जातात. देन त्याच्यात टेक्नॉलॉजीज दिलेल्या आहेत वेब कंपोनंटच्या. कस्टम इलेमेंट्स, शॅडो डॉम अँड HTML टेम्पलेट्स. कस्टम इलेमेंट्स मध्ये काय दिलेलं आहे, API टू डिफाईन न्यू HTML इलेमेंट्स. API मीन्स ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस इट इज यूज टू डिफाईन न्यू HTML इलेमेंट. कोणताही नवीन HTML चा. HTML म्हणजे काय रे पहिल्यांदा, HTML मीन्स हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज HTML चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. HTML मीन्स हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्याचा यूज का केला जातो तर प्रोग्रॅमिंग करण्यासाठी, आपण कोडिंग करण्यासाठी, प्रोग्रॅमिंग करण्यासाठी त्याचा यूज होतो. मग आता कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग का करायचं, फॉर दी प्रिपरेशन ऑफ और क्रिएशन ऑफ सम ऍप्लिकेशन्स. जर आपल्याला ऍप्लिकेशन्स क्रिएट करायचे असतील, मग ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, ऍप्लिकेशन सगळ्यांना माहिती आहे जे आपण प्ले स्टोर मधून डाउनलोड करतो त्या ऍप्लिकेशन, किंवा आपण आपल्या पीसीला, लॅपटॉपला, कम्प्युटरला इन्स्टॉल करतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल किंवा कोणतंही गेमचे ऍप्लिकेशन असेल, हे सगळे झाले ऍप्लिकेशन्स. किंवा प्ले स्टोर मधून तुम्ही जे अँड्रॉइड मोबाईल वरती डाउनलोड करता, इन्स्टॉल करता, हे झाले ऍप्लिकेशन. मग असे छोटे छोटे ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी काही लँग्वेजेसचा यूज केला जातो, कम्प्युटर लँग्वेजेस. त्यामधली ही एक HTML लँग्वेज आहे, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. So API is used to define new HTML elements. Then second technology आहे Shadow DOM. Shadow DOM encapsulated DOM and styling. DOM means document object model with composition, styling and its composition. And third one is HTML templates. And HTML fragment is not rendered but stored until it is
इन्स्टन्शिएटेड वाया जावास्क्रिप्ट. जशी HTML लँग्वेज आहे, कम्प्युटर लँग्वेज आहे ती, तसंच जावास्क्रिप्ट ही पण लँग्वेज आहे. मग प्रायमरी टेक्नॉलॉजी मध्ये HTML टेम्पलेटचा यूज केला जातो. HTML फ्रॅगमेंट इज नॉट rendered. Render means it is not give some help to HTML templates, but it is stored until it is instantiated via JavaScript. म्हणजे JavaScriptला इनिशिएटेड म्हणून HTML चा यूज केला जातो, HTML फ्रॅगमेंटचा यूज केला जातो. तो आपण डायरेक्टली त्याची हेल्प घेत नाही किंवा डायरेक्टली तो यूज करत नाही, पण जावास्क्रिप्ट साठी इनिशिएटिव्ह म्हणून आपण HTML चा यूज करतो. कारण ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्टचे प्रोग्राम्स राईट करतो, आता तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही प्रोग्राम्स नाहीत, फक्त त्याचं थिअरॉटिकल पार्ट आहे. ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्टचे प्रोग्राम्स राईट करतो त्यावेळेस आपण HTML चे टॅग त्याच्यामध्ये मोस्टली यूज करतो किंवा HTML चे टेम्पलेट्स आपण यूज करतो आणि नंतरच मग वेब पेजेस क्रिएट करतो. समजतंय? कंपोनेंट्स ऑफ वेब पेजेस मध्ये इट इज कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ फीचर्स दॅट प्रोव्हाइड standard component model for web allowing encapsulation and interoperability of individual HTML elements. आणि त्याच्यामध्ये 3 प्रायमरी टेक्नॉलॉजीज आहेत फॉर क्रिएटिंग देम: कस्टम एलिमेंट्स, शॅडो डॉम अँड HTML टेम्पलेट्स. नेक्स्ट फर्स्ट बघूयात कस्टम एलिमेंट्स. देयर आर 2 पार्ट्स ऑफ कस्टम एलिमेंट्स. कोणते पार्ट्स आहेत? ऑटोनॉमस कस्टम एलिमेंट्स अँड कस्टमाइज बिल्ट इन एलिमेंट्स. त्यांचं नेमच तसं आहे. ऑटोनॉमस कस्टम एलिमेंट्स आर HTML एलिमेंट्स दॅट आर entirely separated from native HTML elements. म्हणजे जे HTML एलिमेंट्स आहेत त्यांच्यापासून ते पूर्ण सेपरेट असतात. म्हणजे ऑटोनॉमस कस्टम एलिमेंट्स आणि native HTML elements those are separated, entirely separated from the each others. They are essentially built from bottom up using custom elements API. custom element API चा यूज करून ते एलिमेंट्स क्रिएट केलेले असतात. कोणते एलिमेंट्स? ऑटोनॉमस कस्टम एलिमेंट्स. आणि जे कस्टमाइज बिल्ट इन एलिमेंट्स आहेत दॅट आर बिल्ट अपॉन नेटिव्ह एलिमेंट्स, नेटिव्ह HTML एलिमेंट्स टू रियूज देअर फंक्शनॅलिटी. नेटिव्ह HTML एलिमेंट पासूनच ते क्रिएट केलेले असतात. त्याचे जे फंक्शनॅलिटी आहे ते रियूज करण्यासाठी कस्टमाइज बिल्ट इन एलिमेंटचा यूज केला जातो. समजतंय? कस्टम एलिमेंट्स कंपोनंट ऑफ वेब मध्ये प्रायमरी टेक्नॉलॉजी आहे कस्टम एलिमेंट्स. कस्टम एलिमेंट्सचे 2 पार्ट आहेत: ऑटोनॉमस कस्टम एलिमेंट्स अँड कस्टमाइज बिल्ट इन एलिमेंट्स. ऑटोनॉमस कस्टम एलिमेंट्स मध्ये आणि नेटिव्ह HTML एलिमेंट्स मध्ये दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. or those elements are entirely separated from the each others. They are essentially built from bottom up using custom element API. कसे क्रिएट केलेले आहेत? तर कस्टम एलिमेंट API चा यूज करून ते एलिमेंट क्रिएट केलेले आहेत. आणि कस्टमाइज्ड बिल्ट इन एलिमेंट जे आहेत ते नेटिव्ह एलिमेंट पासूनच तयार केलेले आहेत. समजतंय? 2 एलिमेंट्स कस्टम एलिमेंटचे 2 पार्ट. नेक्स्ट आहे Shadow DOM. Shadow DOM is functionality that allow the web browser to render DOM elements without putting them into main document DOM tree. Shadow element चं फंक्शन काय आहे? तर वेब ब्राउझरला अलाउ करायचं. काय अलाउ करायचं? म्हणजे डायरेक्टली हेल्प द्यायची किंवा अलाउ करायचं की जे DOM एलिमेंट्स आहेत ते मेन DOM ट्री मध्ये डायरेक्टली पुट करायचे विदाउट पुटिंग देम इनटू मेन DOM ट्री. म्हणजे DOM एलिमेंट जे आहे ते डायरेक्टली वेब ब्राउझरला पुट करायचे, ते परत DOM ट्री मध्ये पुट करायचे नाहीत. DOM ट्री स्ट्रक्चर म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, त्यामध्ये ट्री स्ट्रक्चर आहे. ट्री स्ट्रक्चर म्हणलं की काय तर हेरायची येते. त्यामध्ये मेन नोड असतो म्हणजे रूट नोड, नंतर त्याचे पॅरेंट नोड, परत चाइल्ड नोड, म्हणजे हे काय झाली? हेरायची झाली. मग DOM ट्री तसाच आहे. त्यामधला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, त्यामध्ये मेन जो ऑब्जेक्ट आहे तो आहे ऑब्जेक्ट मॉडेल आणि नंतर मग त्याचे टाइप्स आहेत. मग शॅडो डॉमचं फंक्शन काय आहे? वेब ब्राउझरला अलाउ करायचं टू रेंडर DOM एलिमेंट्स. जे DOM एलिमेंट्स आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी अलाउ करायचं विदाउट पुटिंग देम इनटू मेन डॉक्युमेंट DOM ट्री. म्हणजे ते मेन डॉक्युमेंटच्या DOM ट्री मध्ये
पुट होणार नाही, पण डॉम इलेमेंटला हेल्प करणार किंवा रेंडिंग करणार. देन दिस क्रिएट्स बॅरियर बिटवीन व्हॉट दी डेव्हलपर अँड दी ब्राउझर कॅन रीच. मग ह्याच्यामुळे काय होतं की बॅरियर्स म्हणजे काय, इट्स क्रिएट्स इंटरप्ट म्हणा किंवा नॉइज म्हणा किंवा प्रॉब्लेम, अडथळे काही म्हणू शकता. दिस क्रिएट्स अ बॅरियर बिटवीन व्हॉट द डेव्हलपर अँड दी ब्राउझर कॅन रीच. डेव्हलपर म्हणजे कोण, ज्यानं ती वेब ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे, आणि ब्राउझर म्हणजे कोण, जो युजर ते ब्राउज करतोय. मग ह्या दोघांना पण काय होतं, बॅरियर क्रिएट होतात त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी. सो दिस क्रिएट्स अ बॅरियर बिटवीन what the developer and browser can reach. The developer cannot access the shadow DOM in the same way they would with the nested elements. म्हणजे जसे तो nested elements developer access करतो तसंच तो shadow DOM access करू शकत नाही. While the browser can render and modify that the code the same way it would be with nested elements. म्हणजे प्रॉब्लेम्स काय क्रिएट होतो, तर जो डेव्हलपर आहे तो डायरेक्टली शॅडो डॉम ऍक्सेस करू शकत नाही ज्यावेळी नेस्टेड इलेमेंट करतो. पण जो ब्राउझर आहे तो जे इलेमेंट्स आहेत किंवा जो ऍक्सेस करायचा पार्ट आहे तो ऍक्सेस करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, जसं नेस्टेड इलेमेंट्स ऍक्सेस करतात आणि मॉडिफाय करतात. समजतंय? द इम्पॅक्ट ऑफ CSS scope within the shadow DOM of particular element is that HTML element can be encapsulated without the risk of CSS styles leaking and affecting elements that they were not supposed to affect. आता CSS जसं HTML लँग्वेज आहे त्याचा यूज करून आपण ऍप्लिकेशन क्रिएट करतो, तसंच सेम जावास्क्रिप्ट, देन CSS means cascading style sheet. The impact of CSS within shadow DOM. shadow DOM वरती काय इम्पॅक्ट होतो CSS चा? Particular element is that HTML element can be encapsulated without the risk of CSS styles leaking and affecting elements. HTML element चा रिस्क काय असते CSS वरती? एनकॅप्सुलेटेड चा मीनिंग काय सांगितलंय मी? wrapping into सिंगल युनिट. एका सिंगल युनिट मध्ये सगळा जो डेटा आहे तो व्रॅप केला जातो. सो एनकॅप्सुलेटेड विदाउट रिस्क ऑफ CSS स्टाईल लिकिंग, म्हणजे CSS स्टाईल लिकिंग आणि अफेक्टिंग इलेमेंट या रिस्क त्याच्यावरती असतात. त्या रिस्क विदाउट दॅट रिस्क दे आर नॉट सपोज टू अफेक्ट. ओके, CSS चा इम्पॅक्ट काय होतो शॅडो डॉम वरती? जे पर्टिक्युलर इलेमेंट असतात HTML चे इलेमेंट, जे इलेमेंट एनकॅप्सुलेटेड केलेले आहेत विदाउट द रिस्क ऑफ CSS स्टाईल, म्हणजे CSS स्टाईलच्या रिस्क शिवाय किंवा लिकिंग आणि अफेक्टिंग दी इलेमेंट्स दॅट दे वेअर नॉट सपोज टू अफेक्ट, म्हणजे त्याच्यावरती त्याला अफेक्ट करायचं नाही, त्याला काय केले जातात, ते इलेमेंट्सला सपोर्ट केले जातात. ओके, CSS च्या लँग्वेज मध्ये CSS मीन्स कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. HTML आणि CSS दोज आर डिपेंड्स ऑन इच अदर. ज्यावेळेस आपण CSS चं प्रोग्रामिंग करतो त्यावेळेस आपण HTML चे टेम्पलेट्स यूज करतो. Although these elements are encapsulated with regard to HTML and CSS, they can still fire events that can be picked up by other elements in the documents. HTML आणि CSS याच्यामध्ये एनकॅप्सुलेशन होतं. Then the subtree is an element of, it is called as shadow tree. म्हणजे जो स्कोप सबट्री आहे त्यालाच आपण शॅडो ट्री असंही म्हणतो. The element the shadow tree is attached is called as shadow host. म्हणजे जो शॅडो ट्रीला इलेमेंट अटॅच केलेला आहे, the element the shadow tree is attached, जो इलेमेंट आहे शॅडो ट्रीला अटॅच केलेला आहे त्याला शॅडो होस्ट असंही म्हटलं जातं. समजतंय? हे झालं शॅडो डॉम. कस्टम इलेमेंट्स आणि शॅडो डॉम. शॅडो डॉम मध्ये फक्त एनकॅप्सुलेटेड डॉम आहे, त्याचं स्टायलिंग आहे. डॉम इलेमेंट्स मध्ये
डेव्हलपर आणि ब्राउझर यांच्यामध्ये कशा बॅरियर्स क्रिएट्स होतात आणि डेव्हलपर आहे तो कशाचा यूज करतो तर नेस्टेड इलेमेंट जो यूज करतो किंवा नेस्टेड इलेमेंट जसं शॅडो डॉम यूज करतो तसंच डेव्हलपर यूज ऍक्सेस करू शकत नाही. पण जो ब्राउझर आहे ब्राउझिंग करणारा जो आहे तो ते शॅडो डॉम नेस्टेड इलेमेंट सारखे यूज करतो. नेक्स्ट पॉइंट आहे HTML टेम्पलेट. HTML template is a way to insert chunks of HTML that are stamped at will. Means HTML template चा यूज का केला जातो? इट इज यूज टू वे इन्सर्ट चंक्स ऑफ HTML म्हणजे HTML चे पार्ट्स जे असतात त्याच्यामध्ये HTML टेम्पलेटचा यूज केला जातो. Scripts will not run and resources that are inside a template will not be fetched until the template is stamped out. टेम्पलेट्स म्हणजे काय तर जो मेन प्रोग्राम असतो HTML चा त्याचं डिव्हिजन केलेलं असतं पार्ट्स मध्ये. ओके आणि जोपर्यंत तो डेटा फेच केला जात नाही इनसाइडचा जो डेटा आहे तो फेच केला जात नाही तोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन होत नाही किंवा जी स्क्रिप्ट आहे ती एक्झिक्यूट केली जात नाही. HTML टेम्पलेट मध्ये मेन जो प्रोग्राम आहे होल लॉंग प्रोग्राम असतो त्याचं पार्ट्स मध्ये कन्वर्जन केलं जातं आणि जोपर्यंत ते टेम्पलेट फेच केले जात नाहीत स्टॅम्प आउट होत नाहीत तोपर्यंत स्क्रिप्ट रन होत नाही. नेक्स्ट आहे ब्राउझर सपोर्ट. हे आपण कंपोनंट्स मध्ये बघतोय ब्राउझर सपोर्ट. HTML templates are supported in various browsers like Google Chrome, Mozilla Firefox, Microsoft Edge, Safari and Opera. HTML templates प्रत्येक ब्राउझरला सपोर्ट करतो. आता HTML टेम्पलेट आणि ब्राउझर यांचं काय रिलेशन आहे तर HTML चे जे प्रोग्राम्स आहेत ते कसे राईट केले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक सिंपल प्रोग्राम करत आहात एक सिंपल वेब पेज तुम्हाला क्रिएट करायचे वेलकम टू HTML प्रोग्रामिंग. तर कसं करणार तुम्ही क्रिएट प्रॅक्टिकली तुम्हाला हे नाहीये पण कसं करणार तुम्ही HTML चे ज्यावेळेस आपण प्रोग्राम टाईप करतो आता समजा जर मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं किंवा एखादी वर्डची फाईल क्रिएट करा मी प्रॅक्टिकली हे दाखवलेलं आहे स्प्रेडशीट वर्ड आणि पॉवर पॉइंट या तिन्हीचं प्रॅक्टिकल आपलं झालेलं आहे. मग जर मी सांगितलं की मला एक बायोडेटा क्रिएट करून द्या किंवा रेझ्यूम क्रिएट करून द्या तर तुम्ही वर्डचा यूज करणार आणि रेझ्यूम क्रिएट करणार. जर मी सांगितलं की मला एक प्रेझेंटेशन क्रिएट करून द्या तर तुम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा यूज करणार. जर मी एखादं कॅल्क्युलेशन दिलं की तुम्हाला एक 100 नंबर्सची सम करायची त्याचं ऍव्हरेज काढायचंय किंवा तुम्ही सगळे जे स्टुडंट्स आहात त्यांचा रिझल्ट तयार करायचा आहे तर तुम्ही कशाचा यूज करणार एक्सेलचा कारण एक्सेल तुम्हाला बेटर आहे. डायरेक्टली त्याची एकाची सम केले की होल जेवढेही रेकॉर्ड्स असतील त्या सगळ्या रेकॉर्डची काय होते सम होते आणि त्याचं ऍव्हरेज पर्सेंटेज हे सगळं तिथं कॅल्क्युलेट होतं. म्हणजे प्रत्येक ऍप्लिकेशन साठी आपण प्रत्येक आपल्याला जे फंक्शन करायचं आहे परफॉर्म त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशनचा यूज करतो. सेम तसंच कोणतंही प्रोग्रामिंग करायचं असेल तर आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो म्हणजे त्या प्लॅटफॉर्म वरती आपण ते प्रोग्राम्स काय करतो रन करतो. फॉर एक्झाम्पल जर आता मी HTML चे प्रोग्राम जर मला करायचे असतील तर मला काय प्लॅटफॉर्म लागणार तर फर्स्ट मला कोणतंही एक टेक्स्ट एडिटर लागणार. टेक्स्ट एडिटर म्हणजे फॉर एक्झाम्पल नोटपॅड आहे जनरली सगळ्यांच्या कम्प्युटरला नोटपॅड हे असतं. मग मला एक नोटपॅड लागणार. कोणतंही ब्राउझरची मी एक्झाम्पल सांगितलेले आहेत मोझिला आहे क्रोम आहे इंटरनेट एक्सप्लोरर. नॉर्मली हे 3 तरी असतात किंवा 3 मधलं कोणतंही एक तरी ब्राउझर हे प्रत्येकाच्या डिव्हाइसला अवेलेबल आहे. मग कोणतंही एक ब्राउझर एक नोटपॅड या दोन्हींचा यूज करून आपण काय करतो HTML चे प्रोग्राम राईट करतो आणि एक्झिक्यूट करतो. आता राईट कसे करायचे आणि एक्झिक्यूट कसे करायचे. राईट करताना नोटपॅड वरती ते प्रोग्राम्स राईट करायचे. आता हे प्रोग्राम्स लॉजिकली क्रिएट करायला लागतात. जसं तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचं आहे
तसं आउटपुट डिस्प्ले होतं किंवा जे करायला लागतं. मला काय डिस्प्ले करायचंय फक्त वेलकम टू HTML प्रोग्रामिंग किंवा वेलकम टू इंटरनेट. तुम्हाला जे पाहिजे ते सेंटेन्स तुम्ही डिस्प्ले करू शकता. सेंटेन्स करू शकता, पॅराग्राफ करू शकता, जे पाहिजे ते डिस्प्ले करा. नेक्स्ट काय करणार तर नोटपॅड वरती तो प्रोग्राम राईट करायचा. आफ्टर रायटिंग प्रोग्राम, सेव्ह दिस प्रोग्राम बाय युजिंग एक्सटेन्शन. So which extension is used? .html or .htm. Both extensions are used for saving HTML program or only one is necessary. For example, मी जर फर्स्ट या नावानं सेव्ह केला, जशी आपण प्रेझेंटेशनची फाईल सेव्ह करतो किंवा वर्डची फाईल सेव्ह करतो, तसंच आपल्याला HTML ची फाईल सेव्ह करायची आहे. मग ती कशी सेव्ह करणार? कंट्रोल एस किंवा सेव्ह मेनू मध्ये जाऊन फाईलचं नेम आणि त्याचं एक्सटेन्शन. जसं वर्ड साठी डॉक्स एक्सटेन्शन असतं, प्रेझेंटेशन साठी PPTX असतं, परत XLS असतं. हे असे डिफरंट एक्सटेन्शन आहे प्रत्येक ऍप्लिकेशनला. तसंच HTML चं पण सेव्ह करताना .html या नावाने तो प्रोग्राम सेव्ह करायचा. नंतर ज्या फोल्डर मध्ये तो प्रोग्राम सेव्ह केलेला आहे त्या फोल्डर मध्ये जायचं आणि तिथं ओपन विथ ऑलरेडी सेव्ह करताना तिथं जो ब्राउझर अवेलेबल असेल तुमच्या मशीनला, म्हणजे कम्प्युटरला, लॅपटॉपला जो ब्राउझर अवेलेबल असेल त्या ब्राउझरचं साइन त्या फाईलला आलेलं असणार आहे. म्हणजे त्या ब्राउझरचं साइन आले असेल. फॉर एक्झाम्पल जर क्रोम असेल, बेटर इफिशियन्सीसाठी आपण क्रोमचाच यूज करतो. क्रोम असेल तर तिथं क्रोमचं साइन दिसणार, म्हणजे ती फाईल दिसताना क्रोमच्या साईडने दिसणार. नोटपॅड आहे म्हणजे टेक्स्ट डॉक्युमेंट दिसणार नाही आणि दिसलं पण नाही पाहिजे, कारण टेक्स्ट डॉक्युमेंट जर दिसलं तर तिथं तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. मग तिथं कोणतं दिसायला पाहिजे तर जे ब्राउझर तुमच्या मशीनला अवेलेबल आहे ते ब्राउझरचं साइन तिथं डिस्प्ले झालं पाहिजे. मग तिथं ब्राउझरचं जे साइन असणार त्याच्यावरती फक्त काय करायचं, डबल क्लिक करायचं किंवा राईट क्लिक आणि ओपन करा. म्हणजे काय होतं, तुमचा प्रोग्राम डिस्प्ले होतो किंवा एक्झिक्यूट होतो किंवा रन होतो. जसं आपण प्रेझेंटेशन करतो बघा, स्लाइड्स तयार करतो आणि स्लाइड शो वरती क्लिक करतो. स्लाइड शो वरती क्लिक केलं की स्लाइडचं काय होतं, स्लाइड शो चालू होतो. तसंच सेम आपल्याला प्रोग्राम रन करताना आपल्याला काय करायचंय, वेब पेज तयार करायचे. मी वेब पेज सांगितले, वेबसाईट नाही. वेब पेज म्हणजे सिंगल पेज अँड वेबसाईट मीन्स कलेक्शन ऑफ मल्टिपल वेब पेजेस दॅट आर लिंक टुगेदर. ते वेब पेजेस एकमेकांना लिंक केलेले असतात आणि एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, त्याला आपण वेबसाईट म्हणतो. आता आपण फक्त एक सिंगल वेब पेज तयार करणार आहोत. सिंगल वेब पेज साठी मग डबल क्लिक केलं की डायरेक्टली काय होतं, जो ब्राउझर तिथं ऍक्सेस केलेला आहे ऑटोमॅटिक त्या फाईलनं जो ब्राउझर ऍक्सेस केलेला आहे त्या फाईलमध्ये किंवा त्या ब्राउझरमध्ये तुमचं वेब पेज ओपन होतं. जर ट्राय करून बघायचं असेल तर मोबाईलला करा, कोणतंही एखादं टेक्स्ट एडिटर घ्या, प्ले स्टोअर मध्ये टाका, टेक्स्ट एडिटर घ्या आणि त्याच्यावरती एक सिंपल प्रोग्राम राईट करा. आता प्रोग्राम येत नसेल तर डायरेक्टली इंटरनेट वरती जावा आणि टाका की सिंपल HTML प्रोग्राम, ऍज इट इज तिथून तो कोड कॉपी पेस्ट करा, तुमच्या प्ले स्टोअरच्या ऍप मध्ये घ्या, डायरेक्टली त्या नोटपॅड मध्ये किंवा टेक्स्ट एडिटर मध्ये घ्या. सेव्ह करताना .html नी सेव्ह करा आणि फक्त रन करून बघा, तुम्हाला एक वेब पेज दिसेल. जर काही प्रॉब्लेम आला तर विचारा, मी सांगेन. फक्त काय होईल की एक वेब पेज तुम्हाला डिस्प्ले होईल. लॅपटॉपला आणि कम्प्युटरला तर ते होणार, पण मोबाईल मध्ये पण ते होऊ शकतं जर तुम्ही टेक्स्ट एडिटर घेतला आणि ती फाईल .html नी सेव्ह करायची आणि सिंपल प्रोग्राम फक्त रन करून बघा, तिथं तुमचं एक वेब पेज तयार होईल. समजतंय? हे झालं हाऊ टू क्रिएट HTML प्रोग्राम. आता आपल्या मेन पॉइंटला या, ब्राउझर सपोर्ट. ब्राउझर सपोर्ट मध्ये HTML टेम्पलेट्स कोणकोणत्या ब्राउझरला सपोर्ट करतो? गुगल क्रोम आहे, मॉझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, मायक्रोसॉफ्ट एज, ओपेरा, कोणताही ब्राउझर तुम्ही घेऊ शकता यापैकी. सपोर्ट फॉर अन अर्ली व्हर्जन ऑफ कस्टम एलिमेंट्स अँड शॅडो डॉम विच इज नोन ॲज V0. म्हणजे अर्ली व्हर्जन जे आहे कस्टम एलिमेंट्स आणि शॅडो डॉमचं, त्याला V0 असं पण म्हणतात. इज प्रेझेंट इन सम ब्लिंक बेस्ड ब्राउझर्स लाईक गुगल क्रोम, ओपेरा अँड मॉझिला फायरफॉक्स. आणि ते फक्त कुठं प्रेझेंट आहे तर फक्त गुगल क्रोम मध्ये, ओपेरा मध्ये आणि
Mozilla Firefox मध्ये. The newer custom elements and Shadow DOM v1 API are implemented in Safari, Google Chrome and Mozilla Firefox are in development for Microsoft Edge. म्हणजे जे अर्ली व्हर्जन आहे ते फक्त क्रोमला म्हणजे शॅडो डॉम आणि कस्टम इलेमेंट्स यांचे जे अर्ली व्हर्जन आहे त्याला आपण V0 म्हणतो. V0 ते कुठं प्रेझेंट असतात तर फक्त गुगल क्रोम, ओपेरा आणि मॉझिला फायरफॉक्स मध्ये. म्हणजे न्यूअर व्हर्जन आहे, न्यूअर कस्टम इलेमेंट्स आणि शॅडो डॉम V1 त्यालाच V1 असं म्हणतात. ते एपीआय कुठे इम्प्लिमेंट केले जातात? सफारी, गुगल क्रोम, मॉझिला फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट एज मध्ये त्याची डेव्हलपमेंट होते. बॅकवर्ड कंपॅटिबिलिटी विथ ओल्डर ब्राउझर इज इम्प्लिमेंटेड बाय युजिंग जावास्क्रिप्ट बेस्ड पॉलिफिल्स. म्हणजे बॅकवर्ड कंपॅटिबिलिटीची किंवा ओल्डर जे ब्राउझर्स आहेत ते जावास्क्रिप्ट बेस्ड आहेत, त्याच्यामध्ये जावास्क्रिप्टचे पण प्रोग्राम्स रन केले जातात. देन नेक्स्ट बघा HTML. ऑलरेडी मी HTML शी रिलेटेड बरीचशी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. व्हॉट इज HTML? HTML means hypertext markup language. It is standard markup language for documents designed to display in web browser. म्हणजे डॉक्युमेंट डिझाइन करण्यासाठी आणि ते वेब ब्राउझर वरती डिस्प्ले करण्यासाठी. डॉक्युमेंट्स म्हणजेच काय तर तुमचं वेब पेज धरा किंवा वेबसाईट. आपण HTML चा यूज करून पण सिंपल वेबसाईट क्रिएट करू शकतो. इट कॅन बी असिस्ट बाय टेक्नॉलॉजीज सच ॲज CSS अँड जावास्क्रिप्ट. म्हणजे स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी कोणती यूज केली जाते? CSS. CSS म्हणजेच काय तर कॅस्कॅडिंग स्टाईल शीट्स. आणि स्क्रिप्टिंग लँग्वेज कोणती आहे तर जावास्क्रिप्ट. ओके, जावास्क्रिप्ट आणि CSS या दोन्हीचं पण मी आधी सांगितलेलं आहे. वेब ब्राउझर रिसीव्ह HTML डॉक्युमेंट फ्रॉम वेब सर्व्हर्स ऑर फ्रॉम लोकल स्टोरेज अँड रेंडर देम इनटू मल्टीमीडिया वेब पेजेस. जे वेब ब्राउझर आहे, वेब ब्राउझर डॉक्युमेंट्स कुठून रिट्राईव्ह करतं तर ब्राउझर आणि सर्व्हर दोन पार्ट असतात. ब्राउझर काय करतो आपण तर फक्त ब्राउझिंग करतो, म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन आपण तिथं सर्च करतो. आणि वेब सर्व्हर काय करतो ती इन्फॉर्मेशन आपल्याला रिट्राईव्ह करतो. मग वेब ब्राउझर काय करतो HTML डॉक्युमेंट जे आहेत ते वेब सर्व्हर मधून रिट्राईव्ह करतो किंवा जे लोकल स्टोरेज असतात तिथून ते रिट्राईव्ह केले जातात आणि नंतर मग वेब पेज वरती डिस्प्ले केले जातात. HTML describes the structure of web page semantically and originally included the QS of for the appearance of the document. HTML मध्ये अजून काय डिस्क्राईब केलं जातं तर वेब पेजचं स्ट्रक्चर. म्हणजे तुमचं जे वेब पेज तुम्ही डिफाईन करणार आहात किंवा डिस्प्ले करणार आहात त्याच्याशी रिलेटेड जे स्ट्रक्चर आहे वेब स्ट्रक्चर ते सुद्धा HTML मध्ये डिस्क्राईब केलं जातं. HTML elements are building blocks of HTML pages. With HTML constructs, images and other objects such as interactive forms may be embedded into rendered pages. HTML elements is also building blocks of HTML pages. HTML चे जे elements आहेत, those elements are also called as building blocks of HTML pages. त्यालाच आपण HTML pages चे building blocks असंही म्हणतो. आणि त्याच्यामध्येच आपण फॉर्म्स क्रिएट करतो, इमेजेस, ऑब्जेक्ट्स हे सगळं आपण त्या पेजेस वरती क्रिएट करू शकतो. HTML provides structured documents like paragraphs, headings, lists, quotes and other items. HTML मध्ये आपण स्ट्रक्चर डॉक्युमेंट. स्ट्रक्चर म्हणजे काय तर त्या वेब पेजचं स्ट्रक्चर डिझाइन केलं जातं. त्याची हाईट किती पाहिजे, विड्थ किती पाहिजे, कलर किती पाहिजे, कलर कोणता पाहिजे हे सगळं त्याच्या स्ट्रक्चरिंग मध्ये येतं. किंवा पॅराग्राफ असेल तर पॅराग्राफ, लिस्ट असेल, लिंकिंग करायचं असेल, कोट्स द्यायचा असेल, हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते HTML च्या स्ट्रक्चर मध्ये येतात. वेब पेजच्या स्ट्रक्चर मध्ये. म्हणजे वेब पेजचं स्ट्रक्चर आहे ते सुद्धा HTML मध्ये डिस्क्राईब केलं जातं. The HTML elements are delimited by tag. जे HTML चे एलिमेंट्स असतात ते कसे डिस्प्ले केले जातात टॅगचा यूज करून आणि अँग्युलर ब्रॅकेट्स किंवा अँगल ब्रॅकेट्स. तसेच एक एक्झाम्पल दिलेला आहे इमेज टॅग. दिसतंय का अँग्युलर ब्रॅकेट्स आहेत आणि टॅग दिलेला आहे ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. ओपनिंग टॅग स्लॅश दिलेली आहे
ते झाली ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. म्हणजे ज्यावेळेस आपण स्लॅश देतो, एकतर बॅकला द्या किंवा फ्रंटला द्या, स्लॅश दिली की तो टॅग तिथं क्लोज झाला. इमेज आणि इनपुट हे दोन दिसत आहेत बघा कंटेंट. इमेज मध्ये काय दिलेलं आहे, अँग्युलर ब्रॅकेट इमेज स्लॅश अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. म्हणजे HTML चा कोणताही टॅग आपण जर लिहिला तर तो अँग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो. म्हणजे इमेज स्लॅश इनपुट स्लॅश, आणि ओपन जर असेल तर तिथं स्लॅश देत नाही. अदर टॅग दिलेले आहेत पी, म्हणजे त्याला ओपनिंग फक्त असतो, क्लोजिंग टॅग नसतो पी ला. इट सराउंड्स अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. समजतंय, ह्याच्यामध्ये टॅग दिलेले आहेत इमेज इनपुट आणि पी टॅग, आणि त्याच्यामध्ये मग सब इलेमेंट्स डिस्प्ले केलेले असतात. ब्राउझर्स डू नॉट डिस्प्ले द HTML टॅग बट यूज देम टू इंटरप्रिट दी कंटेंट ऑफ दी पेजेस. जे ब्राउझर आहेत ते HTML टॅग डिस्प्ले करत नाहीत. आता जर मी इथं इमेज टॅग दिलेला आहे तर तो इमेज टॅग त्या वेब ब्राउझरच्या वेब पेजला डिस्प्ले होत नाही. तिथं फक्त काय डिस्प्ले केलं जातं, तर त्याच्यामध्ये जे कंटेंट दिलेले आहे, जे कंटेंट आपण टॅग मध्ये देतो तेच कंटेंट फक्त ब्राउझरच्या वेब पेजला डिस्प्ले केले जातात. समजतंय, हे झालं HTML. नेक्स्ट आहे XML. XML मीन्स एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. इज मार्कअप लँग्वेज दॅट डिफाइन्स set of rules for encoding documents in the format, both format, human readable and machine readable. ह्युमन रिडेबल आणि मशीन रिडेबल. जसं मी सांगितलं होतं की कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते, बायनरी लँग्वेज, म्हणजे 0 आणि 1 फॉर्मॅट मधली. आपण जे इनपुट देतो कम्प्युटरला ते इंटरप्रिटर काय करतो, त्या इनपुटचं कन्व्हर्जन मशीन लँग्वेज समजेल 0 आणि 1 फॉर्मॅट मध्ये करतो, आणि नंतर ज्या वेळेस त्याच्यावरती प्रोसेसिंग होतं आणि ते इनपुट ऍज अ आउटपुट म्हणून आपल्याला मिळतं, त्यावेळेस ते इनपुट त्याच्यावरती प्रोसेसिंग केल्यानंतर मशीन रिडेबलचं कन्व्हर्जन ह्युमन रिडेबल मध्ये होतं. सेम तसंच XML ही पण मार्कअप लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये इट डिफाइन्स अ सेट ऑफ रूल्स. त्याच्यामध्ये पण रूल्स आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत. मग त्या रूल्सचा यूज काय केला जातो, फॉर एनकोडिंग डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट एनकोडिंग करण्यासाठी. एनकोडिंग आणि डिकोडिंग अशा दोन कन्सेप्ट असतात. एनकोडिंग म्हणजे काय करायचं, तर जे दिलेलं आहे ते नेक्स्ट फॉर्मॅट मध्ये चेंज करायचं. म्हणजे ह्युमन रिडेबलचं मशीन रिडेबल मध्ये केलं, म्हणजे आपण काय केलं, एनकोडिंग केलं. आणि डिकोडिंग म्हणजे काय असतं, परत मशीन रिडेबलचं परत ऍज इट इज ह्युमन रिडेबल मध्ये करायचं. हे झालं एनकोडिंग आणि डिकोडिंग. मग XML चा यूज का केला जातो, इट कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ रूल्स फॉर एनकोडिंग दी डॉक्युमेंट्स इन द फॉर्मॅट दॅट ह्युमन रिडेबल अँड मशीन रिडेबल. जे ह्युमन रिडेबल फॉर्मॅट आहे आणि मशीन रिडेबल फॉर्मॅट आहे, त्या दोन्ही फॉर्मॅटचं ट्रान्सफर करण्यासाठी XML चा यूज केला जातो. नेक्स्ट W3C. W3C म्हणजे काय, वर्ल्ड वाईड वेब. So W3C XML 1.0 specification and several other related specification that all of them free open standards which defines XML. म्हणजे फ्री मध्ये आपण ते काय करू शकतो, XML चे स्टँडर्ड्स यूज करू शकतो. The design goals of XML is simplicity, journality, usability across the internet. सिंपल आहे, युजेबल आहे. It is textual data format with strong support by using Unicode for different human languages. जसं ASCII आणि Unicode म्हणजे कन्व्हर्जन साठी त्याचा यूज केला जातो in textual data format. Then the design of HTML focuses on documents. The language is widely used for the representation of arbitrary data structure such as those used in web services. म्हणजे XML चं जे डिझाइन आहे, फोकसेस ऑन डॉक्युमेंट्स. डिझाइन ऑफ XML फोकसेस ऑन डॉक्युमेंट्स. कशावरती फोकस केलेला आहे, तर डॉक्युमेंट्स वरती. आणि जी लँग्वेज आहे ती कुठे यूज केली जाते, इट इज यूज फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचं रिप्रेझेंटेशन साठी किंवा वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी XML लँग्वेजचा यूज केला जातो. ओके, XML means extensible markup language.
समजतंय? नेक्स्ट पॉइंट आहे डिफरन्स बिटवीन XML अँड HTML. काय असणार आहे डिफरन्स? ॲब्रिव्हिएशन. HTML इज abbreviation, hypertext markup language, and XML is external markup language. हाऊ डेटा कसा रिप्रेझेंट करायचा हे आपण HTML मध्ये करतो किंवा HTML चा यूज करून आपण डेटा डिस्प्ले करतो. XML was designed to be software and hardware independent tool used to transport and store data with focus on what data is. म्हणजे कोणता डेटा डिस्प्ले करायचा त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर टूल ह्या सगळ्यांचं स्टोरेज हे सगळं XML लँग्वेज मध्ये डिस्प्ले केलं जातं. HTML इज मार्कअप लँग्वेज itself and XML provides HTML जी आहे ती मध्ये फ्रेमवर्क प्रोव्हाइड केलं जातं मार्कअप लँग्वेज डिफाईन करण्यासाठी. HTML is presentation language. Presentation means it present the data, focus on how data looks. म्हणजे प्रेझेंटेशन केलं जातं डेटाचं. XML is neither a programming language or presentation language. XML जी आहे ती प्रोग्रामिंग पण आहे आणि प्रेझेंटेशन पण आहे. HTML is used for designing web page to be rendered on the client side. And XML is used basically transfer data between application and the database. HTML कशासाठी यूज केली जाते? वेब पेज डिझाईन करण्यासाठी. क्लायंट साइडचे फक्त सांगितलेलं आहे. क्लायंट साइडचे वेब पेज डिझाईन करण्यासाठी HTML चा यूज केला जातो. आणि XML कशासाठी यूज केली जाते? ट्रान्सपोर्ट डेटा बिटवीन ऍप्लिकेशन अँड दी डेटाबेस. ऍप्लिकेशन आणि डेटाबेस यांच्यामध्ये डेटा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी XML चा यूज होतो. HTML हॅज इट्स ओन प्रीडिफाईन्ड टॅग्स. ओन प्रीडिफाईन्ड टॅग्स आहेत. प्रीडिफाईन्ड टॅग्स म्हणजे जे मगाशी आपण बघितले इमेज टॅग असेल, इनपुट टॅग, तसेच त्याचे प्रीडिफाईन आणि युजर डिफाईन असे दोन टाईप असतात. प्रीडिफाईन म्हणजे जे ऑलरेडी सिस्टीमनी जनरेट केलेले आहेत आणि युजर डिफाईन म्हणजे जे टॅग युजर क्रिएट करतो म्हणजे आपण क्रिएट करतो हे झाले युजर डिफाईन टॅग. म्हणजे HTML मध्ये बरेचसे प्रीडिफाईन टॅग आहेत. While what makes XML flexible is that custom tags can be defined and the tags are invented by author of the XML document. ह्याच्यामध्ये प्रीडिफाईन टॅग नाही, त्याच्यामध्ये कस्टम टॅग डिफाईन केलेले आहेत आणि जो ऑथर आहे डॉक्युमेंट XML डॉक्युमेंटचा तोच काय करतो? टॅग क्रिएट करतो. HTML is not strict if the user does not use the closing tag. म्हणजे स्ट्रिक्ट नाही, जर तुम्ही क्लोजिंग टॅग नाही वापरला तरी पण तिथं प्रोग्राम रन होऊ शकतो. XML makes it mandatory for the user to close the each tag that has been used. XML मध्ये कसं आहे की प्रत्येक टॅग तुम्ही जर यूज केला, फॉर एक्झाम्पल HTML टॅग यूज केला परत तो क्लोज करायचा, म्हणजे HTML मध्ये पण ते आहेत बट इट इज नॉट मॅन्डेटरी. समटाइम्स जर तुमचा एखादा टॅग क्लोज करायचा राहिला तर तिथं प्रोग्राम एक्झिक्यूट होऊ शकतो. थोड्या प्रमाणात एरर डिस्प्ले होईल पण प्रोग्राम एक्झिक्यूट होणार. म्हणजेच काय तर HTML मध्ये मेनली हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण एखादा प्रोग्राम राईट करतो आणि तिथं टॅग्स यूज करतो, प्रत्येक टॅग ओपन एखाद्या वेळेस राहिलं टॅग क्लोज करायचा तरी पण त्याच्यावरती काही अफेक्ट होत नाही. पण XML मध्ये मॅन्डेटरी आहे की जो टॅग तुम्ही ओपन करता तो टॅग तिथं क्लोज केलाच पाहिजे. HTML does not preserve white spaces. White spaces preserve केले जात नाही. Next, HTML is about display data, hence static data, and XML is about carrying information. Information कॅरी करण्यासाठी XML चा यूज केला जातो आणि इन्फॉर्मेशन किंवा डेटा डिस्प्ले करण्यासाठी HTML चा यूज केला जातो. समजतंय? सिंपल डिफरन्स आहे. रीड करा. And the last point of our topic, example of XML and example of HTML. Example दिलेला आहे बघा. How to write
HTML प्रोग्राम, हाऊ टू राईट XML प्रोग्राम. पहिल्यांदा आपण HTML चा प्रोग्राम बघूया. जो सेकंड प्रोग्राम आहे तो बघा काय दिलेला आहे, डॉक टाइप HTML म्हणजे डॉक्युमेंट टाइप HTML. मी स्ट्रक्चर कसं सांगितलं होतं, अँग्युलर ब्रॅकेट्स पाहिजेत आणि स्लॅश ओपनिंग आणि क्लोजिंग साठी आणि त्याच्यामध्ये टॅग. मग डॉक्युमेंट टाइप HTML नंतर HTML टॅग. हे जे दिसतंय ना ते कंपल्सरी आहे. HTML हेड, टायटल आणि बॉडी टॅग. मग HTML टॅग, HTML नंतर हेड टॅग. HTML टॅग काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट्स दॅट दिस इज द प्रोग्राम ऑफ HTML. देन हेड टॅग इज ऑप्शनल, but when we use the title tag, then head tag is mandatory. हेड टॅग काय आहे तर ऑप्शनल आहे. पण ज्यावेळेस आपण टायटल टॅग घेतो त्यावेळेस आपल्याला हेड टॅग घेणं हे गरजेचं आहे. मग फक्त काय सांगितलं होतं की जो टॅग आपण घेतलेला आहे तो प्रत्येक टॅग, पहिल्यांदा आपण जर एक टॅग घेतला, फॉर एक्झाम्पल HTML टॅग घेतला आणि तो टॅग आपल्याला क्लोज करायचा आहे, तर तो कुठं करायचा, तर सगळ्यात लास्टला. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट टॅग तुमचा कोणता असणार, HTML असणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे टॅग तुम्ही घेऊ शकता. मग HTML हेड, टायटल. टायटल म्हणजे काय, जे टायटल तुमच्या वेब पेजला डिस्प्ले होणार आहे ते टायटल. मग त्याच्यामधलं पेज टायटल जे तुम्हाला द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. जे टॅग तुम्ही घेताय ना HTML हेड, टायटल, ते टॅग कुठेही तुमच्या वेब ब्राउझरला डिस्प्ले होणार नाहीत वेब पेजला. फक्त त्या टॅगच्या मध्ये तुम्ही जे सेंटेन्स दिलेले आहेत, जे फंक्शन घेतलेले आहेत तेवढेच फक्त त्या वेब पेजला डिस्प्ले होतात. मग टायटल, पेज टायटल, मग आपल्याला टायटल एवढंच घ्यायचंय. मग तिथं आपला टॅग कम्प्लीट झाला की लगेचच तो टॅग काय करायचा, कम्प्लीट करायचा. कम्प्लीट करताना एंड आणि क्लोज करताना डिफरन्स काय आहे, स्टार्ट करताना फक्त टायटल घेतलेला आहे आणि एंड करताना स्लॅश घेतलेला आहे. म्हणजे तिथं काय इंडिकेट होतं की तिथं तुमचा तो टॅग क्लोज झालेला आहे. म्हणजे टायटल क्लोज करा, नंतर टायटल क्लोज केलं की लगेचच हेड क्लोज करायचा. म्हणजे परत हेडची गरज नाही, म्हणून टायटल क्लोज केलं की हेड क्लोज करायचा. जे मी डिफरन्स मध्ये सांगितलं होतं की HTML is not strict if the user does not use closing tag, पण शक्यतो ते क्लोज करायचे. नंतर बॉडी टॅग, म्हणजे हे झालं आपलं मेन पार्ट बॉडी. बॉडी मध्ये डायरेक्टली हेडिंग टॅग घेतलेला आहे. हेडिंग टॅग 6 टाईपचे असतात, H1, H2, H3, H4, H6. पूर्ण एक लँग्वेज आहे. आता हे फक्त इंट्रोडक्शन पार्ट आहे, हे काही तुम्हाला डीप मध्ये नाही. H1 हेडिंग टॅग, मग H1 to H6 6 टॅग असतात. H1 म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट फॉन्ट, जसं आपण वर्ड मध्ये साईज घेतो फॉन्ट साईज, तसं H1 म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट आणि H6 म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट. मग H1 टॅग घेतलेला आहे. H1 टॅग मध्ये काय घेतलं आहे तर फर्स्ट हेडिंग, नंतर P टॅग. फर्स्ट हेडिंग तेवढंच घ्यायचं होतं म्हणून H1 टॅग क्लोज केला. नंतर P टॅग, P टॅग मध्ये पण काय घेतलं आहे, फर्स्ट पॅराग्राफ, नंतर P टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज आणि HTML टॅग क्लोज केला. हे झाला सिंपल प्रोग्राम. हा कुठं राईट करायचा, नोटपॅड वरती राईट करायचा, सेव्ह करायचा बाय युझिंग .html आणि ब्राउझरचा यूज करून रन करायचा. नंतर XML मध्ये पण बघा काय घेतलेलं आहे, XML व्हर्जन 1.0. नंतर ऍड्रेस, नेम घेतलेला आहे. नंतर नेम टॅग क्लोज, कॉन्टॅक्ट घेतलेला आहे, कॉन्टॅक्ट क्लोज, ईमेल क्लोज आणि बर्थ डेट. म्हणजे ह्याच्यामध्ये जसे प्री डिफाईन टॅग असतात HTML मध्ये, प्री डिफाईन टॅग, कारण जे HTML हे टायटल हे प्री डिफाईन टॅग आहेत. पण XML मध्ये काय सांगितलं होतं, कस्टम टॅग यूज केले जातात ऍज पर दी फ्लेक्झिबिलिटी ऑफ युअर प्रोग्राम. तुमच्या प्रोग्रामच्या फ्लेक्झिबिलिटी नुसारच तिथं कस्टम टॅग यूज केले जातात. मग कोणते कोणते टॅग आहेत तर नेम, आता हा नेम टॅग प्री डिफाईन नाही, तो आपण क्रिएट केलेला आहे. कॉन्टॅक्ट पण आपण क्रिएट केलेला आहे, म्हणजे युजरनी क्रिएट केलेला आहे. म्हणजे XML मध्ये फ्लेक्झिबिलिटी नुसार कस्टम टॅग क्रिएट केले जातात आणि HTML मध्ये प्री डिफाईन टॅग असतात. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ HTML अँड XML. समजतंय? हिअर इज एंड ऑफ अवर टॉपिक. इथं आपला टॉपिक संपतो. इंटरनेट, वर्ल्ड वाइड वेब, इट्स concepts, components, creation of web, HTML, XML and its coding. Okay.
अटेंडन्स घेते. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया.